बाहेर पाऊस पडत असताना असा आतमध्ये मिक्स भज्यांचा बेत. आहा! अजून काय हवंय? कांदेनोमी जवळ आलेली आहे. चला, असं मिक्स पकोड्यांचा बेत करूया. खेकडा भजी करण्यासाठी कांदा स्लायसरनं बारीक करून घ्यायचा आहे. असा. आपल्याला ज्या प्रमाणात भजी करायची आहे त्या प्रमाणामध्ये. धने थोडेसे आपण अर्धवट कुटून घ्यायचे आहेत. या पद्धतीनं. कांदा भजी करण्यासाठी कांदा आणि हिरवी मिरची एकत्र बारीक चिरून घ्यायची आहे. आता कांदा भजी आणि खेकडा भजीमध्ये आपण धने घालून घेतलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ, खेकडा भजीमध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता हाताने चुरून घालायचा आहे. आणि दोन्ही भजीच्या पिठामध्ये खायचा सोडा घातलेला आहे. आता बटाटा भजी. बटाटा भजीसाठी पातळ आपण सुरीनं स्लाइस करून घेणार आहे. इथं स्लायसरचा वापर मी केलेला नाही आहे. फारच पातळ भजी होते. आता फ्लॉवर होता, म्हटलं चला मिक्स पकोडे करायचेच आहेत, तर आपण फ्लॉवरचे पण पकोडे करूया. फ्लॉवर म्हटलं की थोडंसं चायनीज टच पाहिजे. म्हणून इथं थोडंसं चिली सॉस आणि सोया सॉस घालून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं घातलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे भजी केले की घरातले खुश होऊन जातात. इथं माझ्याकडे फ्लेवर पनीर होतंच. हे पनीर कसं करायचं ह्याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे. कांद्याच्या स्लायसरनं केल्यामुळं कांदा लगेच सुट्टा होतोय. आता यामध्ये आपण डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. डाळीचं पीठ दळून आणताना आपण बेसन लाडू करतो ना, त्या पद्धतीनं पीठ दळून आणायचं आहे. थोडंसं भरड असं. एकदम बारीक पीठ करायचं नाही आहे. आता इथं आपण कांदा भजीचं पीठ भिजवणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपण डाळीचं पीठ घालून घेणार आहे. आता आपण मिरची भजी, बटाटा भजी यासाठी पिठाचं बॅटर करून घेणार आहे. मी म्हटलं ना, पीठ थोडंसं जाडसर दळून आणायचं. हे बघा. गिरणीवाल्याला दरवेळेस तेच सांगायचं की मला बेसन लाडूच करायचा आहे. म्हणजे तो बरोबर देतो. आता आपण इथं बटाटा भजी आणि मिरची भजी करणार आहे. त्यासाठी आपण ओवा घातलेला आहे, मीठ आणि खायचा सोडा. आपण हळद कशातही वापरणार नाही आहे. नाहीतर काय होतंय, सोड्यामुळे ना भजीचा वरचा लेअर आहे तो लालसर होतो. आता आपण मोहन घालून घेऊया. मोहन कसं करायचं आहे, तर साधारण तेल गरम झालं की थोडंसं पीठ त्यात घातलं की लगेच असं वर येतं. इतपतच आपल्याला तेल गरम करायचं आहे. फार गरम करायचं नाही. अगदी कमी तेल गरम करूनही घालायचं नाही आहे. आता पिठाला आपण मोहन घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, खायचा सोडा घातलेला आहे. आता हे आपण पहिला पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ 1 चमचा घातला आहे. आता हे जे मी तयार करून ठेवलेलं पीठ आहे, हे कोरडं पीठ जर तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवलात, तर बाहेर पाऊस पडायला लागला की कधीही भजी करू शकतो आपण. माझ्याकडे बेबीकॉर्न पण होते. ते पण मी एकात 4 भाग करून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडीशी शेजवान चटणी घालून घेतली. मिक्स पकोडा म्हणजे एकच बॅटर केलंय, त्यातच वेगवेगळे डिप केलंय, असं नाही करायचं. प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी येते बघा इथं. कांदा भजीचे आपण जे केलेलं आहे त्याला मिरचीचा स्वाद लागलेला आहे. मिरची भजी, बटाटा भजी करणार, त्यामध्ये ओव्याचा स्वाद आहे. असे वेगवेगळे बॅटर केले की पकोडे मस्त होतात एकदम. आता आपण बटाट्याच्या स्लाईस पाण्यात घातल्या होत्या. त्या असे आपण डिप करून घ्यायचे आहेत. आता इथं बॅटर बघा व्यवस्थित घट्ट आहे. अगदी पातळ केलेलं नाही. फार पातळ केलं की भजी तेलकट झाल्याच. मग बटाटा भजी आमच्या तेलकट होतात म्हणून बरेच गृहिणी बटाटा भजी करण्याचंच सोडून देतात. बाहेरून आणून खातात. बाहेरचं तेच तेच तळलेलं तेल, त्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं. आता हे तेल 2 दिवसामध्ये संपवून टाकायचं आहे. आम्ही काय करतो, तेल तळून तळून थोडंसं कमी झालं की त्याच्यामध्ये गरम असतानाच मोहरी आणि हिंग घालून बरणीत भरून ठेवतो. जेव्हा कधी आपण कोशिंबीर करणार त्यावेळेला ते तेल वापरतो. मग हे तेल तुम्ही चांगले 15 दिवस ठेवून वापरलात तरी चालतं. कारण ते तेल आपण पुन्हा पुन्हा गरम करत नाही. बाहेरचं का तळलेलं खायचं नाही?
कारण ते त्याच तेलामध्ये परत तेल वाढवत राहतात. आता इथं मिरचीची भजी केलेली आहे. तुम्हाला इथं मिरची भजी सोडायला अवघड जात असेल तर हेच बॅटर आपण जर ग्लासमध्ये भरून घेतलं आणि मग त्यामध्ये डिप करून जर भजी तळल्या तरी पण चालतं. किती सुंदर झालेत भजी बघा. आता आपण कांदा भजी आणि अ, खेकडा भजी यामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे. कांदा भजीचं पीठ मळताना पहिला घट्टच मिळून घ्यायचं आहे. कारण कधी-कधी कांदा आणि मिठाच्यामुळं पाणी सुटून ते बरोबर सैल होतंय. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पीठ चांगले 2 महिने, 3 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकतो. कोरडं पीठ ज्यामध्ये मोहन, तेल आणि मीठ घातलेलं आहे. छान चोळायचं आणि ठेवून टाकायचं. भाजी उरली बटाट्याची, पटकन वडे करता येतात. बटाटा भजी एकदम कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण खेकडा भजी सोडून घेऊया. अगदी अलगद हाताने सोडायचे आहेत. यामध्ये फार पाण्याचा वापर करायचाच नाहीये. कांद्याला पाणी सुटतं. लोखंडी कढईमध्ये शक्यतो तळायचं म्हणजे कुरकुरीत होतात आणि तेलकट राहत नाहीत वस्तू. छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे. आता इथं मी पनीर पकोडे करून घेऊया. पनीर आपलं फ्लेवरचं आहे. मी याची रेसिपी शेअर केलेली आहे. आता मी केलेल्या रेसिपी जर आवडत असतील, करण्याची पद्धत जर आवडत असेल, तर नक्की लाईक करा आणि लाईक केलंय तर करून बघायला विसरू नका. आणि करून बघितल्यानंतर जर टेस्ट आवडत असेल तर शेअर करा. आता फ्लॉवरची भजी खूप सुंदर लागतात. असे मिक्स वास सुटलेत ना घरात थोडेसे चायनीज टचचे, कांदा भजीचा आणि वाफाळलेला चहा सोबत असेल, बास आणि काय पाहिजे. आणि आषाढ तळावा म्हणतात. त्यामुळे आता पावसाळ्यामध्ये आता सुरुवातीला तळलेले थोडे प्रकार खाल्ले तरी तब्येत बिघडत नाही. पण तळलेले पदार्थ हे घरचे असावेत, बाहेरचे नकोत. बेबीकॉर्नचे आपण पकोडे करून घेऊया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. म्हणजे माझ्या रेसिपी ज्या येत असतील त्या तुम्हाला पाहता येतील. या पद्धतीनं अजून कोणकोणते पकोडे करता येतील? पालक करता येतात. पालकचे पानं असतात. ते बुडवून केले तरी सुद्धा पकोडे चालतात. त्यावेळेला बॅटर थोडंसं पातळ घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण मिक्स पकोडे केलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पावसाळ्यात भजीचा आस्वाद घ्या. थँक यू.